प्रेक्षक हो, आपलं पुन्हा एकदा स्वागत। सध्याच्या काळामध्ये राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, या सगळ्या प्रश्नांच्या भोवती आपण चिंताग्रस्त झालेलो आहोत आणि शंकाग्रस्तही झालो आहोत। त्यातच इराण आणि इस्रायल या दोन देशांमधल्या क्षेपणास्त्र घेऊन चाललेल्या युद्धाच्या अनुषंगानं आपण चिंतातूर यासाठी झालो आहोत की जगामध्ये पुन्हा एकदा महायुद्धाची नांदी होऊ शकते का, की तशी परिस्थिती निर्माण होते का। खरे तर इस्रायल आणि इराण या दोन देशांच्या सीमा, युद्धाची खरी जी परिस्थिती असते त्या ज्या दोन देशांच्या सीमा एकमेकांना मिळतात त्या दोन देशांमध्ये खरं तर भौगोलिक युद्ध होत असतं। परंतु सध्याच्या काळामध्ये आणि गेल्या काही वर्षांमध्ये युद्धाची परिस्थिती ही भौगोलिक परिस्थितीवर राहिलेली नाही, तर त्यामागे मोठ्या प्रमाणात अर्थकारणाचा एक समावेश आहे। इस्रायल आणि इराणच्या सीमा जुळत नसतानाही इस्रायलने थेट इराणवर क्षेपणास्त्र हल्ला केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने कल्पनाही केलेली नव्हती की इराण इतकं प्रखर प्रत्युत्तर आपल्याला देऊ शकतो। अर्थात इस्रायलची जी निर्मिती गाझाच्या प्रदेशामध्ये झाली, पॅलेस्टिनींच्या प्रदेशामध्ये झाली, त्याचा एक वेगळा इतिहास आहे। परंतु तेव्हापासून खनिज तेलाचं साम्राज्य असलेल्या या प्रदेशामधलं राजकारण जे आहे, अर्थकारणाच्या भोवती फिरवण्याची स्ट्रॅटेजी महाशक्ती असलेल्या अमेरिकाने कायम राबवली आणि या गल्फ देशांना, या आखाती देशांना अशांत ठेवण्याचा, किंबहुना त्यांना अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न इस्रायलच्या माध्यमातून अमेरिकेने कायम केला। इराण आणि इस्रायल युद्धामध्ये आरोप हा आहे की इराण हा अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ, अगदी जवळ आलेला होता आणि म्हणून इराणवर क्षेपणास्त्र डागले। अर्थात दुसऱ्या महायुद्धानंतर जगातल्या सगळ्याच देशांनी आणि त्यातून निर्माण झालेल्या दोन महाशक्तींनी ज्यांच्या प्रभावात जागतिक संस्था तयार झाल्या, मग त्याच्यामध्ये युनो असेल, WHO असेल, ILO असेल, अशा अनेक संस्था तयार झाल्या आणि या संस्थांनी जगाचे प्रश्न आणि समस्या, आर्थिक, राजकारण हे स्थिर ठेवण्याचा आणि खास करून दुसऱ्या महायुद्धामध्ये जी जीवितहानी झाली त्या जीवितहानी जगाने पुन्हा अनुभवू नये म्हणून जागतिक शांतता राखण्याचं काम युनोच्याकडे सोपवण्यात आलं। पण हल्लीच्या काळामध्ये जागतिकीकरण जसं मजबूत झालं जगभरामध्ये आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये जेव्हा मागच्या टर्ममध्ये डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेवर आले त्यावेळेपासूनच त्यांनी युनो आणि तत्सम जागतिक संस्था ज्या आहेत, WHO असेल, ILO असेल, या सगळ्या संस्थांना त्यांनी दुय्यम लेखलं, किंबहुना अमेरिकेने या संस्थांशी संबंध ठेवू नये अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली आणि या भूमिकेतून अमेरिकेला जे जाणवलं की इराण हा अणुशक्ती किंवा अणुबॉम्ब निर्माण करतो आहे आणि त्यामुळे त्याचं नियंत्रण झालं पाहिजे। सर्व आखाती आणि गल्फ देशांवर अमेरिकेच्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणारा, किंबहुना आक्रमकपणे त्यांना स्थानबद्ध करणारा एक प्रकारचा इस्रायलची जी भूमिका आहे, अशाच प्रकारची भूमिका काही वर्षांपूर्वी आपल्याला आठवत असेल की 2003 मध्ये सद्दाम हुसेनला फासावर जावं लागलं आणि याचं कारण ही त्या काळी हेच होतं की सद्दाम हुसेन हे अणुबॉम्ब तयार करत आहेत, किंबहुना त्यांच्या देशाचं परीक्षण हे आंतरराष्ट्रीय समितीला करू दिलं पाहिजे अशी अमेरिकेची मागणी होती। परंतु हे सगळं हे जाऊन त्या काळी जी भूमिका सद्दाम हुसेनने घेतली त्याविरोधात युद्ध पुकारलं गेलं आणि अखेर सद्दाम हुसेनचं काय हे झालं आपण सगळ्यांनी पाहिलं। तीच परिस्थिती इराणवर आलेली आहे, इराणवर आणली गेली आहे। परंतु आता इराणच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर इराण हा 1979 पासून मुस्लिम देश म्हणून त्याचं आपलं साम्राज्य, आयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली जी इस्लामिक क्रांती त्या देशामध्ये झाली तेव्हापासून या देशाचं स्वरूप, अर्थात आखाती देशांचं स्वरूप हे मुस्लिम राष्ट्रांचं स्वरूप आहे। त्यामुळे कुठले एखादं राष्ट्र मुस्लिम राष्ट्र असं म्हणता येत नाही। सबंध राष्ट्र आखाती देशातले, गल्फ देशातली, इस्रायल सोडलं तर सगळी राष्ट्र ही मुस्लिम राष्ट्र आहेत। पण या मुस्लिम राष्ट्र असण्याबरोबर या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीमंती आली आणि ही श्रीमंती खनिज तेलाच्या माध्यमातून, जे इंधन म्हणून आपण जगभर वापरतो, त्या इंधन तेलांमधून या देशांची श्रीमंती इतकी मोठी झाली की आज हे देश भौतिक विकासाच्या दृष्टीने किंवा भौतिक स्वरूपाच्या अगदी संपन्न असे देश झालेले आहेत। त्यामुळे आपण पाहिलं की अनेक आखाती देशांमध्ये मार्केट जे आहे ते मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापारांचं केंद्र बनलेले आहे आणि हे अर्थकारण देखील या आखाती देशांना नियंत्रित करण्यासाठी वापरण्याचा एक डावपेच अमेरिका सातत्यानं ठेवते आणि त्यामुळे इराण इस्रायल या संघर्षामध्ये आपल्याला दोन देशांची भूमिका जरी थेट दिसत असली तरी यामागे महाशक्ती असलेली अमेरिका आहे। मात्र जग हे शांततेकडून युद्धाकडे जे चाललेलं आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की युक्रेन आणि रशिया हा संघर्ष, जे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं होतं की अमेरिकेची मदत नसती तर आम्हाला अवघ्या 3 तासात रशियाकडून पराभव पत्करावा लागला असता। याचा अर्थ दोन देशांमध्ये युद्ध
चालू ठेवणं हे कुठल्या तरी महाशक्तीच्या किंवा कुठल्या तरी देशाला आपल्या हिताचं वाटतं आणि यामुळे जग अशा युद्ध संघर्षाच्या स्थितीमध्ये आलेलं आहे. आणि हा युद्ध संघर्ष जर असा वाढत राहिला तर जग हे महायुद्धाच्या कगाराकडे जाईल का? आणि असं जर झालं तर अनेक तज्ञांनी सांगून ठेवलेलं आहे की या जगामध्ये तिसरं महायुद्ध जर झालं तर जगातलं चौथं महायुद्ध हे दगडगोट्यांचं होईल. याचा अर्थ तिसरं महायुद्ध झालं तर जगाचा विनाश टळ आहे. ही सूचना आपल्याला अणुशास्त्रज्ञांनी दिली आहे, तत्वज्ञांनी दिली आहे, राजकीय शक्तींनी दिलेली आहे, सामाजिक संघटनांनी, सामाजिक आंदोलनांनी दिलेली, जगातल्या सर्व तत्वज्ञानांनी दिलेली आहे. आणि तरीही माणूस म्हणून, एका राष्ट्राचे प्रमुख म्हणून आपण जर अशा प्रकारे युद्ध संघर्ष जगावर लादत असू तर तो जगाच्या मानवी समूहाचा संहार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन जगातल्या सर्व मानवांनी जगामध्ये शांतता कशी नांदेल, शांतता कशी निर्माण होईल या दिशेने त्यांच्या राज्यकर्त्यांना नेण्यासाठी त्यांना राजकीय दबाव निर्माण करावा लागेल. त्याशिवाय जगाला, संपूर्ण जग गेली कित्येक दशकं, गेली कित्येक शतकं हे म्हणत राहिलं आहे की जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. बुद्ध हा अहिंसा, सत्य, ज्ञान याचं प्रतीक आहे. समता, बंधुता, लोकशाही याचं प्रतीक आहे. आणि त्यामुळे जगाचा हा युद्ध संघर्ष अटळ होऊ नये यासाठीची भूमिका भांडवलशाही राष्ट्र असणारे सत्ताधारी घेऊ शकत नाही. कारण त्यांना जनतेचा अंकुश आणि जनतेचं नियंत्रण नको आहे. त्यामुळे जगावर शांतता जगात नांदवायची असेल तर जगातील प्रत्येक देशाच्या जनतेला शांतीच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी आपल्या राज्यकर्त्यांवर दबाव आणावा लागेल, त्या दिशेने जावं लागेल. हाच या संघर्षावर उपाय आहे. कारण हल्लीच्या काळामध्ये संपूर्ण जगाची सत्ता केंद्र ही भांडवलशाहीच्या आजूबाजूला एकवटले आहेत आणि त्यामुळे भांडवलशाहीमधले मोजके भांडवलदार हे केवळ श्रीमंत, अतिश्रीमंत, बलाढ्य श्रीमंत राहून जीवन जगू इच्छितात आणि त्यांना इतर माणसं ही या पृथ्वीवर ही भार झाली आहेत असं वाटायला लागलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या नरसंहाराकडून शांततेच्या मार्गाकडे जगातल्या भांडवली शक्ती जाऊ इच्छित नाही. परंतु संख्येने बहुल असलेल्या सामान्य जनतेलाच या जगाला पुन्हा एकदा शांततेच्या दिशेने नेण्यासाठी त्या देशांमध्ये प्रयत्न करावे लागतील. हीच जागतिक शांततेची नांदी ठरेल. आज आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा. मित्र हो, गेली 12 वर्ष त्रिवेज मीडिया तटस्थ पत्रकारितेचा आणि खास करून फुले शाहू आंबेडकर विचारांना घेऊन सातत्यानं आपली पत्रकारिता करत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे साधनांची एक मुबलकता लागते, परंतु तरीही 12 वर्ष आम्ही हे चालवलेलं आहे. आता तटस्थ पत्रकारितेसाठी निश्चितपणे आपल्या मदतीची गरज आहे आणि ही मदत करण्यासाठी आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आमच्या ह्या स्कॅन कोडवर स्कॅन करून आपली मदत देऊ शकता. आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्रिवेज मीडियाच्या एका दमदार वाटचालीसाठी आणि तटस्थ पत्रकारितेच्या वाटचालीसाठी आपलं हे योगदान आवश्यक आहे. धन्यवाद.